एक्सपायर है। तुम कैसी बात में उसकी ड्यूटी कर रहे हो? मेरा बच्चा उस दिन इतना परेशान था और बार-बार तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात? सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। ओढणीने आपला चेहरा झाकत ही महिला सरकारी रुग्णालयात येते आणि जेव्हा ही आपला चेहरा दाखवते तेव्हा मात्र अनेकांना घाम फुटतोय। त्याचं कारणही तसंच आहे। यूपीच्या फिरोजाबाद येथील अधिकारी कृतिराज सध्या चर्चेत आहेत। त्यांनी अचानक सरकारी रुग्णालयाचा दौरा केला। या दौऱ्याबाबत कुणालाच कल्पना नव्हती। हॉस्पिटलमध्ये रुग्ण बनून गेलेल्या कृतिराज यांनी तिथल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला। आयएस अधिकारी कृतिराज यांनी सांगितलं की मला या सार्वजनिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या। इथं रुग्णांना आल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन दिलं जातं, मात्र ते वेळेवर मिळत नव्हतं। त्यांच्यासोबत योग्य वर्तवणूक केली जात नव्हती। सकाळपासून रुग्णांच्या रांगा लागतात, परंतु डॉक्टर वेळेवर येत नाहीत। अशा एक ना अनेक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या। या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी स्वतः कृतिराज या चेहरा लपवून सामान्य रुग्णासारख्या हॉस्पिटलला गेल्या। तिथे रांगेत उभं राहून पावती घेतली, त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्या। तिथे त्यांच्यासोबतही योग्य वर्तवणूक झाली नाही। त्याशिवाय रजिस्टर तपासले असता अनेक कर्मचारी गायब झाल्याचं दिसलं। अनेकांनी सही केली, परंतु प्रत्यक्षात ते तिथं उपस्थित नसल्याचं देखील आढळून आलं। त्यानंतर अधिकारी कृतिराज यांनी औषधांचा साठा पाहिला, मात्र त्या एक्सपायर झालेल्या आढळून आल्या। स्वच्छता नाही, शौचालय बेडशीट अस्वच्छ होते, रुग्णांना योग्य प्रकारे वागणूक दिली जात नव्हती। हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर कृतिराज यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। अशा खरं तर आयएस अधिकाऱ्यांची भारताला खूप गरज आहे। तुम्हाला काय वाटतं? आपल्या राज्यात देखील असे आयएस अधिकारी हवेत का? कमेंट्स करून नक्की सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।